हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला हवे. तर आम्ही गावाकडे होतो आणि अचानक आमचं प्लॅनिंग ठरलं की आपण कुठेतरी फिरायला बाहेर जाऊयात. गावाकडे वातावरणही खूप छान झाले होते. मग काही विचार केला कुठे जायचं. तर मिस्टरांच्या मनात आले की आपण मस्त मुक्तिधामला जाऊयात. नाशिकमधलं हे प्रसिद्ध आहे. मग काय घेतली पल्सर आणि निघलो आम्ही मुक्तिधामसाठी. बाईकवरती जाण्यासाठी खूप मज्जा येते. तुम्हालाही बाईकवरती जायला आवडते का? कमेंट करून सांगा. मग काय बाईक घेतली, हळूहळू आम्ही निघलो. गावापासून हे जवळ आहे. भगूरच्या रस्त्याने आम्ही निघलो पुढे नाशिकला जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ कंटिन्यू करा. कसे आहे मुक्तिधामचे मंदिर नक्की बघा. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. पुढे गेल्यानंतर छोटूला आलेली झोप, तर तो गाडीवरतीच झोपला. बघू शकता कसा झोपला आहे गाडीवरती. वातावरणही खूप छान वाटत होते. आता आपण नाशिकमध्ये एंटर केली होती. नाशिकच्या आपण थोडे मागे आहोत. चला हळूहळू पोहोचूयात लवकर. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप छान असे हे काही दुकानं लागतात जाताना. खूप मोठे मोठे शॉप्स आहेत खरेदीसाठी. तुम्ही जर कधी नाशिकला गेला नसाल तर जाऊ शकता खरेदीसाठी. आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. हे काही बाहेर दुकानं होती. रस्त्याला अगदी खूप छान असे दुकानं आहेत. फायनली आता आपण 2 मिनिटात मुक्तिधाम जवळ पोहोचणार. बघू शकता हे मुक्तिधामचं मंदिर आहे. आम्ही हा मागचा गेट ओपन असल्यामुळे ह्या गेटनीच आतमध्ये गेलो. बघू शकता बाहेरनंच इतकं छान आणि आकर्षण वाटतं मंदिर. मिस्टर घेऊन चाललेले मुलांना पुढे. एवढी काही गर्दी नव्हती. दुपारच्या वेळेत गेलेलो त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती इथे. एकदम शांत आणि रम्य असं वातावरण वाटत होतं. बघू शकता. आता आपण आतमध्ये एंट्री करूयात. इथे काही एवढं व्हिडिओ शूटिंगसाठी आणि फोटोसाठी अलाउड नाही आहे. त्यामुळे मी जास्त काही शूटिंग केलेलं नाही आहे. जातानीच दिसते आपल्याला फोटो नॉट अलाउड. बघू शकता आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे सगळे मच्छिंद्रनाथ वगैरे दाखवलेले आहेत इथे. बघा हे सगळे नवग्रह आहेत. पुढे सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शन होतं. पुन्हा दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित. बघा. आणि कधी तुम्ही गेला नसाल तर नक्कीच जा. नाशिककरांनी तर काय बघितलंच असेल. बघू शकता. पुढे आहे पण एवढं डिटेल्स व्हिडिओ मला काढायला जमले नाही. तर जेवढं शक्य होईल तेवढा व्हिडिओ मी काढलेला आहे. नक्की बघा. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरही खूप छान असे वाटत होते. मस्त झाडं वगैरे आहेत फोटो काढण्यासाठी. इथे काही माणसं बसले होते.
बघू शकता खूप छान वाटते. त्याच्यानंतर वळालं थोडं शॉपिंगकडे. बघू शकता हे म्हणत होते काही घ्यायचं आहे का. तर मुलांना तर इथे काही ना काही घ्यायचंच असतं. जेवढी खेळणी बघतात तेवढे त्यांना लगेच मन होतं की आपण खेळणी घेऊयात. तर चाललेले ते थोडे खेळणी बघत बघत. त्याच्यानंतर हे बोलले की नको नाही घ्यायचं आपण पुढे घेऊयात. त्यामुळे मग काय निघलो मस्त बाहेर लगेच. त्यानंतर लागलेली थोडीफार भूकही. मग नाश्ता करावा म्हटलं म्हणून गेलो नाशिकमधले फेमस असे राणाज यांचे थालीपीठ खाण्यासाठी. तुम्ही कधी नाशिक इथे थालीपीठ खायला गेला आहात का? नक्की कमेंट करा. खूप छान आणि अप्रतिम अशी टेस्ट असते यांच्या थालीपीठांची. नक्की ट्राय करा. हे आम्ही काही फोटो काढलेले आहेत ते बघा आणि फोटो कसे आलेत ते पण नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. थँक्यू. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.